बिमार असणारी माझी लक्ष्मी एवढं दूध देईल मला माहित नव्हतं. रामकृष्ण अरे आज नर्सरीमध्ये आलो होतो, काही रोपं घेऊन जावं म्हणलं. मग मी आणि आईनं रोपं बघायला सुरुवात केली. आम्हाला जे रोपं पाहिजे होती मिरची, टमाटे आणि वांगे ते बघायला सुरुवात केली. ते सोडून बाकी सगळे रोपं दिसले पण ते काही रोपं भेटत नव्हतं. मी म्हणलं आलं तसं नर्सरीचा पुरा राऊंड तरी मारून जाऊ. खरंच राव, नर्सरी खूप मोठी आहे, परंतु आम्हाला जे रोपं पाहिजे होते त्यासाठी आम्हाला पुढच्या आठवड्यात यावं लागेल. परंतु मी म्हणलं एवढं नर्सरीत आलो काहीतरी घेऊन जाऊ. मग आम्ही शेवग्याचे आणि झेंडूचे रोपं घेतले आणि त्यासोबतच मेथे आणि धने पण घेतले. मी म्हणलं शेत एवढं जवळ आहे, भाजीपाल्यासाठी पैसा बाहेर जाऊच नाही. बिल केलो आणि आलो घरी. 2-3 दिवस झालं थंडी खूप जास्त आहे, म्हणून मी असा जुगाड केलाय. कमेंट मध्ये सांगा कसा आहे ते. तर त्यानंतर सरस्वती आणि लक्ष्मीसाठी खुराक बनवलाय. तर खुराकामध्ये खल्लीची पेंड, सुग्रास, पीठ, खायचं मीठ आणि थोडस सोडा दिलं खुरक म्हशीला आणि बसलो धारा काढायला. लक्ष्मी आमची बिमार असल्यामुळं दूध कमी देत होती, पण आज दुधावर वळली आहे. तर यांचं सगळं श्रेय आई आणि अण्णाला जातं, कारण की ते दोघं माझ्यापेक्षा जास्त या मुक्या जनावरची काळजी घेतात. आणि तुम्हाला गोठ्यामध्ये नाही कोणत्याही कामामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर घरच्यांची साथ पाहिजे.